पुण्यसेलेला इंद्रायणी नदीच्या पवित्र प्रवाहाने पुलकित तसे संतश्रेष्ठ आळंदी वल्लभ गुप्त कवितेचे निधी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीने पुलकित आळंदी तीर्थक्षेत्रातील एक उत्कृष्ट पखवाद वादक आणि प्रेममूर्ती आदरणीय माझे मित्र रवी महाराज चव्हाण, आदरणीय महाराजांचे सुपुत्र, इयत्ता 6वीमध्ये आहे, 12 वर्ष वय आहे. अयोध्येला सोलो वादन झालं. तो व्हिडिओ पाहून काशीमध्ये जी 132 वर्षाची त्यांची संगीतशास्त्रातली सोलो वादनाची परंपरा आहे, तिथे रवी महाराजांचे चिरंजीव सन्माननीय श्री कुमार शिवराज महाराज चव्हाण त्याचा सोलो वादन काशीमध्ये झालं, अयोध्येमध्ये झालं. आणि पाठीमागे आपण सोशल मीडियावरती पाहिलेच असेल, संतपीठ चिखलीमध्ये सन्माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हस्ते मोठं बक्षीस तिथेही अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबई आणि संतपीठाच्या थ्रो ज्या परीक्षा झाल्या त्याच्यात पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक माऊलीला मिळालं. 25,000 रुपयाचा चेक आणि ट्रॉफी वगैरे असं सगळं एवढ्या लहान वयामध्ये मार्गदर्शन. आपल्या महाराष्ट्रातले ख्यातनाम सोलो वादक पखवाद वादक माझे लाडके मित्र आदरणीय श्री कृष्णा महाराज साळुंखे त्यांचे हे लाडके शिष्य. म्हणजे गुरुच एवढे ताकदीचे जर असतील तर शिष्याला जग जिंकायला काही अवघड होत नाही. या अनुषंगाने एवढ्या कमी वयामध्ये माऊलीने एवढं महान दिग्दर्शिता केली. त्याच्या जन्मपत्रिकेनुसार त्याचं भाग्य उज्ज्वल आहे. माऊलींच्या भूमीमध्ये नावच माऊली आहे. माऊलींच्या भूमीमध्ये हे लेकरू त्याचा पखवाद घेऊन भारतीय संप्रदायामध्ये पखवादाचं विशेष स्थान आहे. लावणी मृदंग शुद्धी ताळघोष पखवाद हा भजनात कीर्तनात खूप प्रमुख मानला जातो. तर ते वाद्य घेऊन त्याने जग जिंकावं. आज आम्ही जिथं उभा आहोत आळंदीतील आपल्या सर्वांचे लाडके आणि महाराष्ट्रभर ज्यांचं नाव मोठं आहे कलासागर या पखवादाचे सर्व आदरणीय श्री महादेव दादा तौर. आज महादेव दादांनी आवर्जून रवी महाराजांना फोन केला आणि माऊलींचा सत्कार आमच्या दुकानावरती झाला पाहिजे, त्या लेकराचं कौतुक झालं पाहिजे या अनुषंगाने माऊलीने आज फार दोन्ही पितापुत्रांचा सन्मान आज दुकानामध्ये करतायत. त्यांनी मला त्या अनुषंगाने फोन केला की तुमच्या हस्ते तो सन्मान करायचा आहे, म्हणून आज तो सन्मानांचा सद्भाग्य देण्याचं मला प्राप्त झालं. दादांच्या वतीने माऊलीला पेढा भरून आम्ही माऊलींचं कौतुक करतो. त्याचा पखवाद प्रत्येक देशात वाजव अशीच माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. रामकृष्ण आहे.